बरेचदा असं होतं ना, आपल्या मनात अनेक विचार चालले असतात. विचारांचं वादळच जणू असतं म्हणा ना. आणि अशा वेळी हे जे मन असतं ते हारत नाही, पण थकतं. आणि मग हे जे काही थकलेलं मन आहे ते परत नव्या उमेदीने उभं राहतं आणि एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी मारतं. ह्याच आशयाची एक खूप सुंदर गझल माझ्या वाचनात आली. गझल लिहिली आहे कुमार यांनी. गझलेचं नाव आहे जिथे कोणास उडता येत नाही. कुमार असं लिहितात, मला इतकेच करता येत नाही, तुला सोडून जगता येत नाही. सहज रडतो सुखामध्ये मी, सहज रडतो सुखामध्ये मी, मला दुःखात हसता येत नाही. तुला बरसायचे तर बरस तू, तुला बरसायचे तर बरस तू, पण मला अश्रूत भिजता येत नाही. स्वतःच्या नजरेत जर मी कधी पडलो, स्वतःच्या नजरेत जर मी कधी पडलो, तर पुन्हा कधीच उठता येत नाही. हवी आहे तुझी साथ तर कायम, हवी आहे तुझी साथ तर कायम, पण तुझा हात मात्र धरता येत नाही. कसा होणार तू आहेस मोठा, कसा होणार आहेस तू मोठा, तुला खाली उतरता येत नाही. तसे विष ठेवतो दातात मीही, बघा किती छान लिहितात. तसे विष ठेवतो दातात मीही, मला कोणास डसता येत नाही, मला कोणास डसता येत नाही. मरत नाही कुणा वाचून कुणी, मरत नाही कुणा वाचून कुणी, सुखाने फक्त जगता येत नाही, सुखाने फक्त जगता येत नाही. भरारी घेतली मी त्या थव्यातून, भरारी घेतली मी त्या थव्यातून, जेथे कोणास उडता येत नाही, जेथे कोणास उडता येत नाही. कुमार यांची ही अत्यंत सुंदर गझल, ज्यात त्यांनी मनाचं विश्लेषण खूप छान रीतीने केलं आहे. मला ही खूप आवडली आहे गझल. म्हणलं चला आपल्या सगळ्यांबरोबर ही शेअर करूयात. आजची ही गझल कशी वाटली, तुम्ही पण रिलेट केलीत का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.